नमस्कार. नुकतेच आमच्या लग्नाला 8 वर्ष पूर्ण झाले आणि लग्नाच्या वाढदिवसा दिवशी कुठेतरी बाहेर जावं असं आम्ही ठरवलेलं होतं आणि आम्ही आमच्या आवडत्या ठिकाणी निघालेलो आहोत. तर आम्ही शहरातील रस्त्यावरून निघालोय आणि हा जो तुम्हाला एरिया दिसतोय हा आहे भाजीपाला मार्केट कराडमधील आणि हे अतिशय मोठं आहे आणि इथे दरवर्षी कृषी प्रदर्शन भरलं जातं. तर माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कृषी प्रदर्शन बघू शकता. जे समोर तुम्हाला दिसतंय हे आहे कचेरी म्हणजेच तहसीलदार कार्यालय आणि आता तुम्हाला याच रस्त्यावरून पुढे गेल्यानंतर कृष्णामाई मंदिर लागेल. तर हे बघा, हे आहे कराडमधील कृष्णामाईचं मंदिर, अगदी नदीच्या किनारीच आहे. तर मी आता जे निघाले त्या कराडमधील जो जुना ब्रिज आहे, जो इंग्रजांच्या काळात बांधलेला ब्रिज आहे, तिथून निघाले आणि इथून वारुंजे फाट्यावरून बाहेर पडून आम्ही हायवेने सातारा रस्त्याला जाणार आहोत. तर आज आम्ही दोघेही निघालेलो आहोत आमच्या आवडत्या ठिकाणी आणि सोबत माझी आई सुद्धा आहे. तर आमच्या दोघांचंही अतिशय आवडतं ठिकाण आहे ते म्हणजे साताऱ्याजवळचं शेंद्रे येथील तुळजाभवानी मंदिर. शर्विल मॅप मध्ये टाका ना, तिकडे आहे ना, लेफ्टला राईटलाच की, इथून उजवीकडे टर्न राईट. फायनली आता आपण पोहोचलो मंदिरात. हे बघ इथे आई, सांस्कृतिक भवन, आशुतोषचं लग्न झालेलं तो हा हॉल. हे पहिलं नव्हतं, हाय बऱ्याच वर्ष आहे. आपण येत होतो तेव्हाच नाहीये हे, थोडा इथेच लावा ना, इकडे इथं होती जागा. 4 व्हीलर पार्किंग. तर हे जे तुळजाभवानी मंदिर आहे ते पूर्णपणे काळ्या दगडामध्ये बांधलेलं मंदिर आहे आणि जेव्हा तुम्ही या मंदिरात प्रवेश करता त्यावेळेलाच तुम्हाला येथे शांतता अनुभवायला भेटते आणि वर्षातील कोणत्याही महिन्यात इथे येऊन जरी तुम्ही बसलात तर इथे एकदम थंडावा जाणवतो. कधीच असं गरम होणं किंवा काय हा प्रकार इथे जाणवत नाही, कारण मंदिर पूर्णपणे ओपन आहे. साईडने भरपूर हवा खेळती राहत असते आणि मंदिरही काळ्या दगडातील असल्यामुळे एक प्रकारचा थंडपणा जाणवतो आणि मंदिर अतिशय सुंदर आहे. तुम्ही कधीही ते येऊ शकता. तर हे जे आहे ते तुळजाभवानी मंदिर आहे शेंद्रेमध्ये. तर हे साताऱ्याच्या अलीकडे, म्हणजे जेव्हा कराडमधून तुम्ही सातारला जाता तर तेव्हा हे साताऱ्याच्या पाठीमागेच शेंद्रे ठिकाण आहे. तर त्या गावा शेजारीच आहे आणि अगदी हायवेला लागूनच हे मंदिर आहे. अतिशय सुंदर आहे आणि त्याच्या आजूबाजूला बघा अशी भरपूर हिरवीगार अशी झाडी आहे, बाग आहे आणि ते बरेच लोक बसतात. आणि ह्याच्या शेजारीच आता तुम्ही मगाशी बघितलं अभयसिंहराजे भोसले इन्स्टिट्यूट आहे. तर इथे डिप्लोमा कॉलेज आहे, तर त्याच्या बरोबर शेजारीच आहे हे ठिकाण. रात्रीचं सुद्धा मंदिर हे एवढं छान दिसतंय आणि ह्या मंदिरासोबत ना माझ्या एवढ्या गोड अशा आठवणी आहेत. अतिशय माझं फेवरेट आहे मंदिर. आता खूप जास्त उशीर झालाय आणि मी तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो दाखवते. तर इकडे हे जे आहे माझ्या पाठीमागे आहे हे तुळजाभवानी मंदिर आहे आणि आता या साईडला इकडे जे आहे तो लग्नाचा हॉल आहे आणि अतिशय मोठा पण आहे, प्रशस्त आहे आणि खूप छान पण आहे. आता बहुतेक इथे कोणाचं तरी लग्न असणार आहे कारण डेकोरेशन केलेलं आहे आणि अतिशय छान डेकोरेशन आहे. आता आम्हाला इकडे यायला बराच उशीर झाला, म्हणजे आता रात्रच झाली आहे. तर त्यामुळे व्यवस्थित तुम्हाला दाखवता येणार नाही, पण मी प्रयत्न करते. तुम्हाला मी हॉलचं डेकोरेशन दाखवते. बघा इतकं सुंदर डेकोरेशन केलंय. तर हा जो आहे तो हॉल आहे. तर हा जो आहे अभयसिंहराजे भोसले त्यांचा सांस्कृतिक हॉल आहे आणि इथे लग्न होतात. आणि इथे बघा तुम्हाला सजावट दिसत असेल, इथे 2 खुर्च्या ठेवलेत, तिथे सुद्धा सजावट आहे. हे जे आहे तो समोरचा काय म्हणतात त्याला
आय थिंक हे मंडप किंवा वेगवेगळे विधी त्याच्यासाठी वेगवेगळे डेकोरेशन केलेत. बघा इथे गणपती आहे आणि ते खूप सुंदर अशी सजावट केली आहे. या पद्धतीने इकडून एंट्रन्स आहे आणि इथे डेकोरेशन. तर हा जो आहे हॉल आहे, हॉलची सजावट बघा फक्त. बघितली किती हॉलचे किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे, मला तर खूप आवडलं. चला आता मी डेकोरेशन दाखवलं तुम्हाला. मंदिराचा साईडचा भाग, आता साईडचा बगीचा आहे तो तुम्हाला नीट दाखवला असता पण उशीर झाल्या कारणानं ते सुद्धा दाखवता येत नाही. शर्विल Bear left, then take the first right. या साईडला आहे तो अजिंक्य तारा कारखाना. देवीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही कराडला यायला निघालो आणि असं ठरवलेलं की येतानाच कुठेतरी जेवूया बाहेर. तर आता आम्ही एका हॉटेलमध्ये चाललो आहे आणि ते हॉटेल फक्त तुम्ही बघा किती छान आहे ते. तर हा आहे हॉटेलचा एंट्रन्स. तर बऱ्याच जणांना व्हिडिओ बघत बघत लक्षात आलंच असेल की मी कोणत्या हॉटेलबद्दल बोलतीये. जे कोणी कराडचे असतील त्यांना बऱ्याच जणांना हे हॉटेल कदाचित माहीत असेल. आता मी फायनली डिनरसाठी एका ठिकाणी थांबलो. तर कराडपासून थोड्याच अंतरावरती फन रेसिडेन्सी म्हणून आहे, अतिशय छान हॉटेल. तर बाहेरून तर त्याचा व्ह्यू खूप जास्त छान आहे आणि आतून सुद्धा आता मी जाऊन आले तर अतिशय छान दिसतंय. स्वप्नीला आहे, त्याने ऑर्डर पण केली आहे. तर मी फक्त म्हटलं बाहेरचं थोडासा व्ह्यू बघून येते. तर इथे स्वप्नीला आहेत, त्यांनी ऑलरेडी स्टार्टरची ऑर्डर देऊन ठेवलेली होती आणि इथे त्यांनी आमचा ऑल टाईम फेवरेट डिश आहे ती म्हणजे हराभरा कबाब. मला प्रचंड आवडते आणि जाईल तिथे मी हे ऑर्डर करते. तर ते ऑर्डर केलेलं होतं. शर्विलसाठी आम्ही त्याला पापड आवडतं सो त्याच्यासाठी पापड आणि पनीरची एक स्टार्टर डिश होती ती ऑर्डर केलेली होती. तर पनीरची डिश मला एवढी आवडली नाही पण हराभरा कबाब मला खूप आवडला आणि सर्वात जास्त जी पुदिन्याची चटणी होती ती काय सांगतो खूप छान होती. आणि त्यानंतर आमचं जेवण आलं. चिंपांझी काय पिगर. ओके. तर काल आमचा लग्नाचा वाढदिवस होता आणि खूप छान सेलिब्रेशन केक वगैरे आणला नाही, तुम्ही बघितलंच असेल ब्लॉग मध्ये. आमच्या आवडत्या मंदिरामध्ये गेलो, तिथे दर्शन घेतलं आणि पाठीमागे येताना एका छान अशा हॉटेलमध्ये जेवलो. तर जेवण आलो आणि येताना नंतर जेवण झाल्यानंतर मी कार ड्राईव्ह केली, त्यामुळे परत मी त्याचं काही शूट वगैरे नाही केलं. आईला तिच्या घरी ड्रॉप केलं आणि नंतर आम्ही घरी आलो. तर तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट दाखवायची होती ते म्हणजे आम्ही ज्या हॉटेलमध्ये याला आता मस्ती करायची. हे जे आहे ते फन रेसिडेन्सी त्यांचं बिल आहे आणि आता इथे तुम्ही बघा ह्या ज्या किमती आहेत त्या बऱ्यापैकी बाकीच्या हॉटेलमध्ये सेम असू शकतात, थोडाफार फरक असतो. पण इथे सगळ्यात शॉकिंग जे आहे ते म्हणजे आता इथे जे जिरा राईस आहे तो अतिशय क्वांटिटी कमी होते आणि त्याची किंमत आहे 225. तंदुरी रोटी 6 रोटी 240 आणि त्यांनी जे पाणी दिलेलं पॅकेज ड्रिंकिंग वॉटर 2 बॉटल आम्ही घेतल्या, त्याची किंमत त्यांनी लावलेली 76. तर हे खूप 76 म्हणजे कोणत्या अर्थाने काही कळलं नाही, कारण ती बॉटल तर एवढी लहान होती. 1 लिटरची जरी आपण पकडली तरी बाहेर त्याची किंमत एवढी नसते.